100 वर्षाची परंपरा असलेल्या नागबर्डी या ग्रामदेवस्थानाचे ग्रामस्थांनी घेतले लाखोंच्या संख्येने दर्शन. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कंधार तालुक्यातील गुंडा, हळदा, चिखली, लाडका, उमरा, दहिकळंबा आणि धारूर या 7 गावांच्या सीमेवर असलेल्या आणि 100 वर्षाची परंपरा असलेल्या नागबर्डी या ग्रामदेवतेचे लाखो भाविक भक्तांनी नागपंचमीनिमित्त दर्शन घेतले. या दर्शनासाठी सर्व भाविक भक्तांनी उंच डिकमाळीस बेलफूल वाहून नारळ फोडून मनोभावे दर्शन घेतले. बाजीराव शिंदे संतामूर्ती अध्यक्ष हळद्यात आहे आणि या ठिकाणी गुंडा देवस्थान नागबर्डी या ठिकाणी मी शांतता कमिटीमध्ये सदस्य आहे. आणि हे देवस्थान म्हणजे नाग देवस्थान ही या आसपासच्या 100 गाव या ठिकाणी श्रद्धा ठेवणारी ही नागदेवता आहे. आणि जवळपास 100 वर्षापासून या ठिकाणी लिंबाचं झाड या परिसरामध्ये 7 किलोमीटरच्या गोलाईमध्ये या लिंबाचं झाड कोणी तोडत नाही. आणि या ठिकाणी 12 घंट्याची ही यात्रा आहे. सकाळी 7 पासून संध्याकाळी 10 पर्यंत जवळपास 2-3 लाखाची पब्लिक येऊ या ठिकाणाहून जाते. आणि हे गोरगरीब शेतकऱ्याच्या काम करायचं हे अतिशय नागदेवता हे श्रद्धास्थान आहे. आणि या ठिकाणी माननीय यावर्षी या मंदिराचं आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या निधीमधून या ठिकाणी भव्य असं मंदिराचं काम चालू आहे. आणि आज जी यात्रा झाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला मंडळाचा सहभाग अतिशय नागपंचमीच्या स्वरूपामध्ये महिला मंडळी जवळपास 2 लाखाच्या आसपास महिला तरुण या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. या ठिकाणच्या आसपासच्या खेड्यातल्या बायलिकी ज्या बाहेरगावला गेल्या त्या सुद्धा या ठिकाणी आवर्जून या दिवशी येऊन दर्शन मोठ्या मनाने घेतात. आणि हे देवस्थान महाराष्ट्रामध्ये लौकिक असं नागदेवाचं देवस्थान या ठिकाणी गुंडा या ठिकाणी आहे. महादेवाचं प्रतीक आहे. वरी या गुंड्याच्या लोकांचा मान आहे. त्या ठिकाणी दिकमाळ आहे. त्या दिकमाळीची जवळपास 2-2.5 लक्ष लोक या 12 घंट्यामध्ये आजच्या दिवशी येऊन जातात. महिलेची वर जाऊन पूजा करण्याची श्रद्धा जुनी आहे. या ठिकाणी लिंबाच्या झाडाला फार मोठं महत्व आहे. आणि ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही लौकिक नागदेवताची यात्रा आहे. ठिकाणी जे या बेल पोल नारळाचं जे या ठिकाणी देवाने वाळलेले जे वस्तू असतात या ठिकाणी पुरल्या जातात. रूढी परंपरेनुसार जाळत वगैरे नाही. आणि श्रद्धेने या ठिकाणी नारळ, बेलफूल, उदबत्ती, प्रसाद जो राहते ते गारट करून पूजा करून त्याची दुसऱ्या दिवशी सगळं साफसफाई करून पुरल्या जाते. हे सर्व आजूबाजूचे गावकरी व गुंड्याचे गावकरी हा प्रकार या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने करतात. या कामाला स्वच्छतेला महिलेचा सुद्धा सहभाग राहतो. दुसऱ्या दिवशी महिलेची भरपूर दर्शनासाठी दुसऱ्या दिवशी पण येतात. या ठिकाणी ट्रस्ट आहे गुंड्याच्या वतीनं. त्या ट्रस्टचे अध्यक्ष आमदार साहेबांचे चिरंजीव माननीय प्रवीण पाटील आहेत. आणि आसपासच्या गावचे आमचे बंधू चित्रेशन बाजीराव पाटील शिंदे या ट्रस्टीमध्ये सदस्य आहेत. गुंड्याचे लोक आहेत, उमऱ्याचे लोक आहेत. आणि जवळपास सगळ्या या 100 गावाचं हे देवस्थान असल्यामुळे सगळी ट्रस्ट या भाविकाच्या प्रमाणे चालते. ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी पशुचा मेळावा असतो. खो खो खेळतात, कबड्डी खेळतात, क्रिकेटची स्पर्धा ठेवण्यात येते. आणि जे नवीन पक्षी असतात त्याचं सुद्धा प्रदर्शन या ठिकाणी करून त्याला बक्षीस देतात. हल्ले प्राणी वेगवेगळे प्राणी या ठिकाणी येतात. आणि ट्रस्टीच्या वतीने 30,000, 15,000, 7,000 पर्यंत बक्षीस देऊन सन्मान केला जातो. या ठिकाणी बरेच भावी लोक जवळपास या सगळ्या 100 गोलाईच्या खेड्यामधून महिला मंडळ व पुरुष मंडळ फार मोठ्या श्रद्धेने या ग्रामीण देवतेला येऊन स्थानापन्न होतात. या ठिकाणी या देवाच्या वतीने मी नवीन पिढीला आपल्या देवावर ही जवळपास 100-150 वर्षाची परंपरा आहे. या ठिकाणी जाजवन देव आहे. या ठिकाणच्या लिंबाला कोणी हात लावत नाही. तरी नवीन पिढीनं आपल्या मोठ्या मनाने भावभक्तीने या ठिकाणी येऊन आपलं नतमस्तक व्हावं आणि मोठ्या श्रद्धेने या देवावर श्रद्धा ठेवून
आपलं पुढील आयुष्यासाठी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी प्रवृत्त करतो नवीन युवकांना. त्या वतीने पाणी पिण्याची व्यवस्था, खिचडीच्या नाश्त्याची व्यवस्था आणि जे श्रद्धाळू आहेत भावभक्तीने आपल्या खिचडीची, नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था या ठिकाणी रक्तदानाचं शिबिर ट्रस्टच्या वतीने यावर्षी ठेवण्यात आलं होतं आणि भावी भक्त सुद्धा या ठिकाणी फराळाची किंवा जेवणाची व्यवस्था दरवर्षी करत असतात. हे नागबर्डी देवस्थान अतिशय 100 ते 100-125 वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे आणि हे देवस्थान या ठिकाणी मुद्दामून मी आवर्जून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की हे देवस्थान 7 सीमेवर आहे. गुंडा, हाळदा, चिखली, लाडका, उंबरा, दैकंबळा आणि बारूळ असे 7 सीमावर हे बसलेलं हे धार्मिक स्थळ आहे आणि या ठिकाणी माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब आमदार निधीमधून भव्य असं मंगल कार्यालय 200x200चं मंगल कार्यालय या ठिकाणी सहजरित्या या तीर्थक्षेत्रामध्ये लग्न करण्याचा चांगला योग आहे म्हणून 10-15 लग्न सहज एका टाइम मध्ये होऊ शकतात असं या ठिकाणी मंगल कार्यालय भव्य फायनल मध्ये बांधलेलं आहे. आणि या ठिकाणी झाडं सुद्धा परिवहनासाठी झाडं सुद्धा या ठिकाणी जवळपास 1 लाख झाडाची लागवड या ठिकाणी आमदाराच्या निधीतून या ठिकाणी झालेली आहे. 7 किलोमीटरच्या या गोलाईमध्ये अजिबात कोणताही शेतकरी या लिंबाचं झाड तोडणे किंवा ते झाड त्याचं लाकूड घरी नेणे असा प्रकार होत नाही. या लिंबाच्या झाडाला फार मोठी श्रद्धेचं स्थान आहे आणि या लिंबाच्या झाडाला जवळपास 100 वर्षापासून कोणी हात लावत नाही. तसंच आडवं पडलं तरी ते कितीही जागा धरत कोणता शेतकरी याला तोडत नाही किंवा जाळत नाही. हे फार वैशिष्ट्य या देवस्थानाचं आहे. नागदेवाचं तर 12 दर्शन होते. या ठिकाणी बरेच दैवत वर त्या याच्यापाशी बरेच आढळून येतात आणि या दिवशी हमखास नागाचे एका माणसाला जे पुजारी आहेत त्याला बऱ्याच वर्षापासून अनेकदा दर्शनाचा योग घेतो. त्यामुळेच ही या महाराष्ट्रामध्ये लौकिक अशी यात्रा आहे.